श्री स्वामी समर्थ. माता कालीची जीभ लांब बाहेर का असते जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महिषासूर राक्षसाचा अन्याय अत्याचाराला सर्व देवी देवता भयभीत झाले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली म्हणजे दुर्गा माता. आश्विन नवरात्रीच्या प्रतिपदेपासून देवी आणि महिषासुरात घनघोर युद्ध झाले. अष्टमीपर्यंत हे युद्ध सुरूच होते. महिषासुराच्या रक्ताचा थेंब ज्या ज्या ठिकाणी पडत तिथे एक नवीन महिषासूर निर्माण होत असे. माता दुर्गेनेही बरेच रूप घेऊन युद्ध केले. शेवटी नवमीला माता दुर्गाने माता कालीचे रूप घेऊन आपली जीभ इतकी लांब केली, लांब लचक केली आणि महिषासुरावर वार केले. महिषासुराचे एकही थेंब रक्त कालीने खाली पडू न देता आपल्या जिभेवर घेऊन प्राशन केले आणि शेवटी नवमीला महिषासुराचा वध केला आणि म्हणून माता कालीची जीभ लांब लचक असते.